नरसिंहवाडीत मोफत ॲक्युपंक्चर उपचार शिबिराचे शतकीय पर्व उत्साहात संपन्न. 10 वर्षात 35,000हून अधिक रुग्णांवर मोफत उपचार. प्राचार्य श्रीपाद चोडणकर यांचा कृतज्ञता सन्मान. किमिया ॲक्युपंक्चरची पुस्तकाचे प्रकाशन आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स सन्मान प्रदान. श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट नरसिंहवाडी आणि ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या मोफत ॲक्युपंक्चर उपचार शिबिराने नुकतेच शतकीय पर्व पूर्ण केले. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात समाजसेवेचा अनोखा आदर्श ठरलेल्या या उपक्रमाचा गौरव करण्यात आला. जून 2016मध्ये ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोक पुजारी गुरुजी आणि ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य श्रीपाद चोडणकर यांच्या संकल्पनेतून या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात झाली. तेव्हापासून दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी नरसिंहवाडी येथील हॉटेल मंगलममध्ये नियमितपणे मोफत उपचार शिबिर भरवण्यात येते. या शिबिरामध्ये आजपर्यंत तब्बल 35,000हून अधिक रुग्णांवर मोफत व खात्रीशीर उपचार करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील रुग्ण या शिबिराचा लाभ घेत आहेत. शतकीय शिबिरानिमित्त आयोजित कार्यक्रमास करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नरसिंहवाडीचे सरपंच तथा प्रशासक चेतन गवळी आणि यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुंडू पुजारी होते. यावेळी बोलताना आद्य शंकराचार्यांनी प्राचार्य श्रीपाद चोडणकर व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी गेली 10 वर्ष कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मुंबईहून दर महिन्याला नरसिंहवाडीत येऊन रुग्णसेवा केली. ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले. त्यांच्या या सेवाभावी कार्याला उत्तरोत्तर यश लाभो, सर्वांचे आरोग्य उत्तम राहो आणि अखंड सेवा अखंड सुरू राहो असा आशीर्वाद त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हर्षद पुजारी यांनी केले. ट्रस्टच्या वतीने प्राचार्य श्रीपाद चोडणकर यांचा उल्लेखनीय कार्याचा गौरव मानपत्र देऊन करण्यात आला. तसेच त्यांच्या सर्व सहकारी डॉक्टरांचाही सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अखंडपणे 100 मोफत उपचार शिबिरे यशस्वीरित्या आयोजित करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल प्राचार्य श्रीपाद चोडणकर यांच्या कार्याची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद घेण्यात आली असून त्यांना प्राप्त झालेल्या सन्मानचिन्ह व पुरस्कार आद्य शंकराचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचवेळी प्राचार्य चोडणकर यांनी लिखित किमिया ॲक्युपंक्चरची या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाच्या यशामध्ये दत्तराज पतसंस्थेचे कर्मचारी तसेच हॉटेल मंगलमच्या कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण योगदान महत्त्वाचे राहिले. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरमच्या वतीने त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात गुंडू पुजारी यांनी अशा सेवाभावी उपक्रमामुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून हा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावा अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हर्षद पुजारी, संचालक बाळासो बरगाले, राजू पुजारी, वैभव पुजारी, उदय शिर्टीकर, संजय कोळी, अवधूत पुजारी, दिवाकर पुजारी, श्रीकांत गवळी, राहुल पुजारी, राजू जोशी, किरण मुरशिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुरलीधर गवळी सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनघा चोडणकर, संजीवनी चोडणकर, सर्व सहकारी डॉक्टर्स, सेक्रेटरी शशिकांत कोडणीकर, शहानूर शेख, स्नेहल नंदगावे, सुरेश खेरुगडे आणि शुभम पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार संचालक वैभव